नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूर येथे श्रीपाद वल्लभांच्या मंदिरासमोर जे स्वामी समर्थ भवन आहे भक्तांसाठी सुरू केलेलं, त्या ठिकाणी मी आता आहे. माझ्या पाठीमागं श्रीपाद श्री वल्लभांची अतिशय देखणी मूर्ती आहे. आपल्या स्वामी समर्थ भवनाचं नाव श्री स्वामी समर्थ असं आहे, परंतु आपल्या ठिकाणी स्वामींची मूर्ती नाही. एक आकाशवाणी झाली आणि मला जाणवलं की स्वामी समर्थांना पिठापूरला यायचं आहे. कारण मध्यंतरी आमच्या गावी गोगावला जे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर बांधलं गेलं तिथं 1984 साली, ते आता नवीन झालं, तिथं मूर्ती पण बसवली आहे. आणि त्यावेळी जाणवलं की आपण स्वामी समर्थांची मूर्ती पिठापूरला बसवावी, जेणेकरून आज जर काही भाविक पिठापूरला येतील किंवा येतात त्यांना मुख्य मंदिरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि प्रभू दत्तात्रेयांची हसरी मूर्ती बघायला मिळते. त्यांना ते पाहून आनंद होतो. परंतु स्वामी समर्थ भवनात जे भाविक राहतात त्यांना फक्त श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन होतं. स्वामी समर्थांचं नाव असलेल्या आपल्या स्वामी समर्थ भवनात ज्यावेळी स्वामी समर्थ येतील नव्हे, आपण त्यांना आणणारच आहोत, ते जेव्हा या मूर्तीच्या शेजारी विराजमान होतील तेव्हा भाविक भक्तांना अतिशय आनंद होईल. इथं आलेल्या भक्तांनी कुठे उतरावं तो त्यांचा प्रश्न. जे भाग्यवान आहेत, ज्यांना खरोखरच साधं राहणं, साधी विचारसरणी आणि आध्यात्मिक आनंद घ्यायचा आहे, ते खात्रीशीर स्वामी समर्थ भवनामध्ये राहतात आणि इथून पुढे राहणार आहेत. काही भपकेबाज असतात, त्यांना चंगळमंगळ करायची असती, फक्त यात्रेला येण्याच्या ऐवजी प्रवासाला आलेले असतात. ते जाणून बुजून त्यांचे कॅप्टनसुद्धा ज्या कंपनीबरोबर येतात ते इथं राहत नाहीत. ते त्यांचं टिंबटिंब म्हणायला हरकत नाही. कारण स्वामी समर्थ भवनाची महती फार मोठी आहे. कारण पहिलं स्वामी समर्थ भवन या पिठापूरमध्ये आंध्र प्रदेशमध्ये इतक्या लांब होणं म्हणजे ही स्वामींचीच इच्छा. आणि या ठिकाणी आता स्वामी समर्थ आल्यानंतर संपूर्ण लूक बदलून जाणार आहे. आणि आत्ताच मी सांगून ठेवतो, कोणीही भाविक जरी पिठापूरला आले तर मुख्य मंदिरापासून फक्त 30 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. तिथं तुम्ही या. तुम्हाला एकाच वेळी स्वामी समर्थांचं आणि श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन होईल. परवानगी घेऊन तुम्ही तुमच्या हाताने पूजा करू शकता. तुमच्या ग्रुपतर्फे किंवा तुमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला आरती करायला मोफत संधी आहे. हवे तेवढे तुम्ही फोटो काढू शकता. कारण हे आनंद देण्यासाठी आहे. इथं कोणतेही नियम अटी नाही, परंतु पूर्वसूचना दिली तर थोडी तयारी करता येईल. कारण बऱ्याच वेळेला मी इथं असतो, बऱ्याच वेळेला मी इथं नसतो. भाषेमुळं गैरसमज होऊ शकतात. परंतु आता ते जे घडणार आहे ते दृश्य माझ्यासमोर आलेलं आहे आणि आता मी त्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहेत. लोकांना मी मदत मागणार आहे. काही लोकांकडे मी स्वतःहून जाणार आहे आणि मला लाखो कोट्यवधी रुपये काही नको. मूर्ती स्थापना, त्याचा येण्या जाण्याचा खर्च आणि अन्य काही गोष्टी झाल्या त्यानंतर काहीही अपेक्षा नाही. वास्तविक पाहता हे सुद्धा मी करू शकतो, माझ्याकडून महाराज करून घेतील. परंतु सगळ्यांच्या प्रेमाने, सगळ्यांच्या मदतीने केल्याचा आनंद वेगळा असतो. त्याचं कारण असं, एखाद्या स्वामी भक्तांनी काहीतरी फुलाची पाकळी मदत केली, ज्यावेळी तो पिठापूरला येईल आणि दर्शन घेईल तेव्हा त्यालासुद्धा वाटेल की या मूर्तीच्या कार्यक्रमासाठी, मूर्ती प्रतिष्ठापनासाठी आपण फुलाची पाकळी मदत केलेली आहे आणि ती मूर्ती इथं आहे. हा आनंद जेव्हा आपण दानधर्म करतो आणि आपल्यासमोर ते उभं राहतं किंवा आपल्याला दिसतं, त्याचा आत्मिक आनंद फार मोठा असतो. स्वामी समर्थांना मी आजच प्रार्थना केली की लवकरात लवकर हे कार्य पूर्ण व्हावं. पण स्वामी समर्थ इथे येण्यापूर्वी काही भक्तांच्या घरी मी स्वामींना घेऊन जाणार आहे. म्हणून मी एक ओळ टाकली, अगोदर स्वामी समर्थ तुमच्या गावी आणि नंतर पिठापुरी. काही गावांना पण मी भेट देणार आहे. त्यानिमित्त काही भाविकांचं दर्शन होईल, त्यांना पिठापूर माहिती होईल. तिथं काही माहितीपत्रकं देता येईल की जेणेकरून पिठापूरचा प्रचार वाढावा. स्वामी समर्थ भवनात उपलब्धतेनुसार त्यांना जागा मिळेल, त्यांनी राहावं, उपासना करावी आणि आपल्या जीवनात या कलियुगाचे जे तारक आहेत श्रीपाद श्री वल्लभ, अक्कलकोट स्वामी समर्थ आणि गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, या तिघांचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला मिळावेत. या पाठीमागं हाच निर्मळ उद्देश आहे. स्वामी समर्थ अत्यंत प्रेमळ आहेत. नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक वेळा महाप्रसादाद्वारे त्यांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी तर प्रमाणापेक्षा जास्त, म्हणजे माझ्या पात्रतेपेक्षा भरभरून
माझ्यावर कृपा केली. मी माझ्या व्हिडिओमध्ये ते मांडत असतो. माझं असं आहे की मला कृपा झाली, काही खर्च आला नाही, पण भाविकांचे जे पैसे जातात त्या बुवांच्या नादी लागले, इकडं जातात तिकडं जातात. जे सहज प्राप्त होण्यासारखं आहे ते प्राप्त करून घेत नाही, याचं वाईट वाटतं. 3 दिवस 7 दिवससुद्धा लोक राहत नाहीत की जिथं तुमच्या जीवनाला मोक्ष मिळणार आहे ते मोक्ष नगरीत येऊनसुद्धा नाही त्या मोहात पडतात आणि मोक्ष मिळण्याच्या ऐवजी नाही खाली हाताने परत जातात. आणि आता स्वामी समर्थ येणार आहेत. स्वामी समर्थांच्या नावाने पिठापूरमध्ये येणारे भक्त वाढतील आणि इथं आल्यानंतर या दर्शनासाठी त्यानिमित्त स्वामी समर्थ भवन पाहता येईल. आमच्या परीने मी असताना पाहुणचार होईलच, पण मी तशा आमच्या बाकीच्या स्टॉपला पण सूचना दिल्यात. आलेल्या भक्तांचं तुम्ही स्वागत करा, त्यांना काही ते प्रसाद म्हणून भेट द्या आणि जर त्यांची इच्छा असेल तर एक सामुदायिक आरती 10 लोक 15 लोक 8-10 भक्त यांना जर आरती करायची असेल तर ती आरती करता येईल. हवे तेवढे फोटो काढता येईल, कारण समोर बसायला एक 70-80 भाविक एका वेळी बसतील एवढी जागा आहे. म्हणून आपण या, आपलं स्वागत आहे. आणि लवकरात लवकर स्वामी समर्थ येतीलच आणि येणारच आहेत. ते आल्यानंतर बाकी मग अधूनमधून मी व्हिडिओ टाकल आणि तुम्ही ते पाहून काहीही न मनात संकोच न करता तुम्ही कुठेही उतरा, कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कुठेही उतरा, कुठेही राहा, पण पिठापूरला आल्यानंतर श्रीपाद वल्लभांच्या मंदिरात जाऊन अगोदर श्रीपादांचं दर्शन घ्या. तिथं तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराज आणि नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन होईल. हे 2 अवतार. त्यानंतर मंदिराला पाठ करा. समोरच्या बाजूला तुम्हाला स्वामी समर्थ भवन हा फलक दिसेल, बोर्ड दिसेल. तिथं या. तिथं तुम्हाला एकाच वेळी स्वामी समर्थांचं आणि श्रीपाद वल्लभांच्या ज्या अतिशय देखण्या मूर्ती आहेत त्याचं तुम्हाला दर्शन होईल, आरती करता येईल, सेवा करता येईल, तुम्हाला फोटो काढता येईल. हे मात्र निश्चित तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि या कार्याला मी माहितीपत्रक ज्याला पाठवलं स्वामींच्या आज्ञेने त्याने ते पत्रक वाचावं आणि फुल फुलाची पाकळी, लाखो रुपये नको, हजारो रुपयेसुद्धा नको, पण काहीतरी पाठवा. थेंबे थेंबे तळे साचे. आणि ते पाठवल्यानंतर तुम्हाला जेव्हा पिठापूरला येईल तेव्हा तुम्हाला तो मानसिक आनंद होईल की आपली देणगी योग्य कामाला लागली. म्हणून अवश्य मदत करा. ही संधी वाया घालू नका, कारण माझी एकट्याचीसुद्धा ऐपत आहे, परंतु महाराजांचं म्हणणं असं आहे किंवा आमच्या आईदादांचं पण म्हणणं असं आहे, कोणतेही कार्य एकट्याने करायचं नाही, सगळ्यांना मिळून केलेलं कार्य अतिशय चांगलं असतं. आणि सगळ्यांना संधी मिळते. नावं ठेवणारे ठेवतात काय एकटाच करतो अमुक तमुक, पण ही पण मी संधी उपलब्ध करून देत आहे की सगळ्यांनी आनंद घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांना पुण्य कसं मिळवायचं त्यातला हा छोटासा मार्ग आहे. आपण सहभागी व्हा. नमस्कार.